मगडेली काहीच खायना चालली म्हणून खाटू श्यामला जायसाठी गर्दी बघायला का गर्दी. गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता ब्लॉग्स चालू केले कारण माझी इथे खूप छान तारीफ चालू आहे, तर मी तुम्हाला पण ऐकू घालते थोडंसं. लय मस्त तारीफ करायली मम्मी भैया. हा मगडेली काहीच खायना चालली म्हणून छान तारीफ केली बस झालं. फ्रेश वगैरे झाल्या आम्ही आणि घरचे कामं पण झाले. आणि इथे मम्मी आता तू काय करणार आहेस खायला? काही करणार नाही गाईज, मम्मी बनवणार आहे आता शाबदाना. विसरलो होतो नाव. गाईज, तुम्हाला मम्मीच्या डोळ्यामध्ये काहीतरी दिसायला काय? गाईज बघा गाईज, तुमची जर मम्मी कधी रडू लागली ना तर तिला छेडायचं, एवढं छेडायचं ना की ती हसलीच पाहिजे. आता हे डोळे लावून घ्यायली पण हिला लय हसू यायलंय माहिती का. एवढं हसू घातलं आणि लास्टला माझ्या डोळ्यामध्ये हिचा पोट गेला. अरे मम्मी चला, आज मम्मी मी जाणार. कुठं जाणार बाहेर. मम्मीचा मूड ऑफ आहे तर मी बाहेर नेऊन आणते मम्मीला. उपास माझा आणि मम्मीचा आहे. आणि इथे ताट कोण घेऊन बसलंय हे बघा. खायला खूप मजा येते. उपास नसला तरी सर्व काय खायचं गाईस. असं काही सर्व काही खायचं. हा, सर्वच खायचं. जे केलं ते खायचं. येऊ द्यायचं. जिमला चाललो ना, डोले शोले सध्या कमी आहेत, वाढतील. आणल्या 1 डझन केळं खालो, त्याच्यातले 5-6 खालो, बाकीचे तुम्ही खाल्या. मी खाल्ले नाही, मला आवडत नाही तेवढे. सो गाईस, चला आता मस्तपैकी एकदाच फराळ करून घेते मी. आणि नंतर म्हणताना शूट करायचं आहे आपल्याला, रील शूट करायची. ते पण एकदाच करून घेतलं की त्याच्या. गाईस, इथं आता शूटचा टाईम चालू झाला आणि बाहेर आहे म्हणताना त्याच्या किरायदार काकू वगैरे खाली आलेले आहेत, त्यांचे पाहुणे वगैरे आहेत म्हणून ते गप्पा मारायले. थोडं बॅकग्राऊंडला आवाज वगैरे येईल. बट गाईज, एवढी मजा आली ना, एवढे गप्पा मारले होता आम्ही. आणि त्याच्या काकू म्हणल्या की त्यांच्यापाशी पण असं आहे मंगळसूत्र, तर त्या मला देणार आहेत. आणि त्यांनी कुठून ते आणलं होतं तर जशाला तसं आहे म्हणे. तर म्हणले तू व्हिडिओ बनवायसाठी घेऊ शकते. मज्जेच मज्जा आहेत. हे बघा, हे कोण आले? टॉमी आला. ह्याला तर मी ओळखूच येत नाही. मी साडी घातले की मला असं खतरनाक भोगते माझ्यावर. आता हे मध्ये आले कारण ह्याला झोपायचंय. काय करायले ते? हे बघा कुठं झोपी गेले. सरक रे भैया. हे बघा, या पाटलासाठी आता लावली फॅन आणि हे उठले. चला आता मस्तपैकी व्हिडिओ बनवून घेते मी. आणि इथं मम्मी म्हणताना तांदूळ वगैरे निसायली. मला इथे कपडे चेंज करायचे. आणि टॉमी म्हणताना इथे दररोजच्या बाजूलाच जाऊन झोपी गेले. तुम्हाला दाखवते मी. उठला. माझे करामती बघायचे का तुम्हाला? ये बघा टॉमी, इकडे बघ कॅमेरामध्ये. इथे बघ. टॉमीला म्हणताना मी टिकली लावली. आणि फायनली गाईस 6 वाजले. आत्ता लाईट आली. जस्ट किती वाजता लाईट गेली होती? 4 वाजता लाईट गेली होती आणि आता लाईट आली. आणि आता आम्ही निघाल्या खाटू श्यामला जायसाठी. आम्ही लवकरच जाणार होत्या बट थोडा उशीर झाला. ते लाईट वगैरे नव्हती, स्वयंपाक वगैरे करायचं होतं त्यामुळे. आणि आता लाईट आली तर चला आता जाऊया. तुम्हाला पण दाखवते. खूप छान मंदिर आहे. गाईज, आम्ही मंदिरामध्ये आलो आणि पार्किंगला गाडी लावली. म्हणजे मंदिरामध्ये गेलो नाही तर आम्ही बाहेरच आहोय. तरी आज गर्दी नाही आहे. कधी राहते? मोठ्या एकादशीला. बरं, तुझा आता मूड कसा आहे? छान आहे. हॅपी आहेस? हा. आणि हे गाईज, हे मंदिर आहे. एवढं छान करमते ना इथे, खूप मस्त वाटते. तर चला मी तुम्हाला मध्ये दाखवते मंदिरामध्ये. गर्दी बघायला का गर्दी. खूप जास्त गर्दी आहे. लाईनीमध्ये थांबल्या आम्ही. हर कलयुग में
इथे जे नारळ ते बांधलेले दिसालेत ना, ते काय असते? इच्छा पूर्ण व्हायची. विष पूर्ण होते म्हणे इथे जर नारळ बांधलं तर. मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आणि हे असं याला काय म्हणतात? केळी प्रसाद याला ग याला ते म्हणजे देवाचं काहीतरी काहीतरी असते तर हे इथे लावतात ते. माझं तर दरवेळेस पडूनच जाते म्हणा. हां बस. अरे आई वाकडं लागलं. आईचं मस्त लागलं. माझा पण केळ मी मम्मीला देऊन टाकला. मस्त आहे. मम्मी बिन खुश. मम्मी तुमची पण मम्मी नाराज वगैरे असली ना असं तिला बाहेर वगैरे आणायचं हो मम्मा. आम्ही माझा ब्लॉग एवढा कमी बनला ना कारण मम्मी नाराज वगैरे होती म्हणून जास्त तर तिला मनवायसाठी आम्ही खुश करायसाठी आम्ही अजीब डान्स केले, अजीब हरकते केले ज्याने की तिनं हसली आणि तिचा मूड पण छान झाला. मग आता त्याचा ब्लॉग नाही बनवला मी बट आता आम्ही आलो मंदिरात. खूप मस्त वाटायला ना इथं. आता इथून जायचं मनच करणार चाललंय. तर चला आता दर्शन वगैरे झालं. 15-20 मिनिट बसणार आम्ही इथं आणि घरी जाणार. गाईज घरी आले, जेवणसुद्धा झालं आणि आता मस्तपैकी एडिटिंग करते आणि सकाळी पोस्ट करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.